महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो, त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे। भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असं आम्हाला वाटतं। स्थानिक लेवलला काही नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू। काही नेते मंडळी एकला चलोची भूमिका घेत असले तरी आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं। तसंच त्यांनी संजय राऊत यांबद्दल बोलताना संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतलेत। काँग्रेसकडे सर्व मराठी माणसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेनं बघत होती, परंतु ते त्यांनी केलं नाही। मात्र नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ते करून दाखवलं। संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं। सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे आपण ठाणेकर नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रताप सरनाईक यांना केबल कार आणि दफनभूमीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की येऊरला रोपवे व्हावी अशी मागणी आपण केली नाही। एकनाथ शिंदे यांचं स्वप्न आहे, ठाण्यातच नव्हे तर MMR क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी भविष्यात होता कामा नये। तसंच या दफनभूमीची जागा सर्व समाजाची असून ती बालाजी एंटरप्राइजेस कंपनीनं ठाणे महानगरपालिकेला दिली होती। कन्स्ट्रक्शन TDRच्या बदल्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देखील चालू केले। अगोदर त्यांनी विहंग कंपनीवर खटला दाखल केला होता। कालच्या पिटिशनमध्ये विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलं असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे, त्यांनीच ह्या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना दफनभूमी, स्मशानभूमी, जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी 500 मीटरची जागा दिलेली आहे, कब्रस्तान करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राइजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या TDRच्या कन्स्ट्रक्शन TDRच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंट सुद्धा चालू केलेली आहे। काही ठाण्यातील काही लोक जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेव्हिट सादर करतात। आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती। कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली। त्यामुळे ठीक आहे, राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु ठाणेकरांना, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही। इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ATILR करून सांगितलं की नाही ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्याकडनं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो। त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात, त्या गोष्टीला सामोरं